तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये दिसतोय. तुम्हाला डेकोरेशन बघून कळालंच असेल नेमकी कार्यक्रम कशाचा आहे, पण ज्यांना कळालं नाही ना ती शेवटपर्यंत बघा, आणि ज्यांना कळालंय ना त्यांनी पण शेवटपर्यंत बघा. आमचं भल्या उन्हाच्या तडाख्यात मंडप टाकायचं काम चालू होतं, कारण संध्याकाळी आपल्या इथं खूप मोठा कार्यक्रम होता आणि डेकोरेशनचं काम सगळं आपल्या मंगेश दादांना दिलं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, एकदम नादखोळा डेकोरेशन करतात ते. माझ्याकडे फक्त डेकोरेशनचं काम होतं, पण ऋषी दादांकडे अख्खं केटरिंगचं काम होतं. ते डायरेक्ट टेबल आणि खुर्ची आणायला गेलते. मला त्यांची हाल दाखवा ना, म्हटलं चला आता यांच्या नाही का टेबल खुर्च्या ट्रॉली मधून खाली करू. शुभम शेठ लांबूनच पोच देत आहे भाऊ. पोरं थकले होते, म्हटल्याला सीबीसी पाजून आणू, पण पोरं काही गुणाचे नाही बरं का. तुम्हाला माहिती आहे मी मामा झालेलो आहे, मग आपल्या भाचेचं नाव ठेवायचं होतं आणि बारीचा पण कार्यक्रम होता, मग दोन्ही कार्यक्रम एकाच कार्यक्रम मध्ये उरकून घेतले. इकडे आपले सगळे मित्र परिवार पाहुणे मंडळी सगळे जेवणाचे आस्वाद घेत होते. इकडे आपले नाव करीत डायरेक्ट डोळा सुजून आलते, त्यांच्या डोळ्याला काय मधमाशी चावली होती वाटतं. हा सगळ्यात शेवटचा कार्यक्रम उरला होता आणि हा जवळपास नाही का 2 ते 3 वाजेपर्यंत चालतो, पण मला लई झोप आली होती, म्हटलं झोपून घेऊ. मी शेवट एक व्हिडिओ ऍड करतोय, बघा बरं लवकर फास्ट मध्ये.